मागच्या महिन्यापूर्वी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि ते आले असता सर्व कार्यकारिणीची बैठक जिल्हा कार्यकारिणीची त्या ठिकाणी झाली। सखोल माहिती घेतल्यानंतर त्यावेळी नव्या जुन्यांना परत एकदा संधी मिळावी या दृष्टिकोनातून ती कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय पक्ष संघटनेनं त्या ठिकाणी घेतला आणि त्या निर्णयानंतर परत एकदा कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेऊन त्यातली इच्छुकांची मतं आजमावून घेऊन परत एकदा सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी घेतला। आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात वाढत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं बांधणी व्हावी ह्या हेतूनं या ठिकाणी ही आम्ही बैठका लावल्या आणि काल आणि आज अशा 2 दिवसामध्ये संपूर्ण या लोकसभा मतदारसंघातील असणाऱ्या सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि संवाद त्या ठिकाणी होतोय आणि त्याचा अहवाल पक्ष संघटनेकडे या ठिकाणी मी सुपूर्द करेन आणि पक्ष संघटना पुढील कारवाई करेल। विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। संजय राऊत असं म्हणतायत की ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या अनेक ठिकाणीमध्ये ते बघता 150 कोटीचा घोडेबाजार झाल्याचं तुमचं म्हणणं आहे, काय उत्तर असतं? याच्यापूर्वी बऱ्याच वेळा उभाटाच्या सुद्धा सीट्स या ठिकाणी बिनविरोध झाल्या होत्या। ज्यावेळी एखादी गोष्ट बिनविरोध होते त्यावेळी त्यांना घोडेबाजार त्या ठिकाणी आठवतो। खऱ्या अर्थानं संजय राऊत साहेब हे अंतराळात न उडलेलं विमान आहे, ते कुठं जाऊन लँड होईल याचा काय या ठिकाणी अंदाज लागत नाही। पण मी निश्चितच या ठिकाणी सांगेन की आज तिन्ही पक्ष शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, हे तिन्ही पक्ष ताकदीनं जनमानसाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी या पक्षांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि या तिघांच्या एकमेकाच्या एक दिलेनं ज्यावेळी या ठिकाणी पुढे जात आहेत त्यावेळी येणाऱ्या विधान परिषदेवर जे या ठिकाणी उमेदवार निवडून जातील ह्या तिघांच्या विचाराचे असतील याच्यामध्ये पक्ष काम करताय असं तुम्ही म्हणताय, मात्र कालच्या बैठकीत जे आहे ते शिवसैनिकांनी जे आहे तो भाजपवरती अनेक प्रकारचे आरोप देखील जे आहे ते लावलेले आहेत। कुठंतरी समन्वयाची वागणूक घेत नाहीत, सोबत घेत नाहीत, अशा विषयावरती जे आहे ते काल आरोप लावलेत आणि पहिल्यापासूनच जे आहे ते सोलापुरातले शिवसैनिक आरोप लावतात। हे पहा, जिथं जिथं एखाद्या पक्षाची पालकमंत्री असतात अपेक्षा ही साहजिक असते की दुसऱ्या असणाऱ्या मित्रपक्षांना सांभाळून घेऊन त्या ठिकाणी काम व्हावं। आमचे राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा आपल्याशी संवाद साधला। त्यावेळी हेच सांगितलं की इथं असणाऱ्या पालकमंत्र्यांशी डायलॉग मंत्री स्तरावर त्या ठिकाणी होईल। इथं असणाऱ्या डीपीसीच्या बाबतीतला या ठिकाणी निर्णय असू दे, वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत असू दे, शिवसैनिक म्हणून जो कार्यकर्ता तळागाळापर्यंत काम करतोय त्याच्यावर कुठला अन्याय होणार नाही याची खबरदारी पक्ष म्हणून आम्ही घेणार आहोत आणि निश्चितच तेही या ठिकाणी एका जबाबदार पदावर आहेत। असा दुजाभाव एकमेकाशी न होता काही ठिकाणी शिवसेनेचे पालकमंत्री असतात तिथं ओरड वेगळ्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते करत असतात, काही वेळा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात, काम करत असताना काही कमी जास्त होत असतं। निश्चितपणे एकत्रपणे समन्वयानं त्यामध्ये मार्ग काढला जाईल। कोणत्याही बेबनाव आमच्यामध्ये या ठिकाणी नाही। शिवसेनेचं आणि बीजेपीचं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शासन एकत्रपणे काम करतंय। येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याची घडी शिवसेना आपल्या तऱ्हेने या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करत आहे, पण भाजपच्या या ठिकाणी नेत्यांनी सुद्धा त्यांच्याकडे आज इतकी सर्व सूत्र आहेत, त्यांनी सुद्धा शिवसैनिकाला विश्वासात घेऊन काम करावं एवढीच आमची माफक आहे। वरिष्ठांनी सांगूनही माघार घेतली नाही, बंडखोरी झाली त्या ठिकाणी दिसते। आता काही वेळा कार्यकर्त्याच्या अपेक्षा त्या ठिकाणी पुढे गेलेल्या असतात, काही वेळा एखाद्या शब्दावर, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे जे अर्ज होते ते साहेबांचा एक शब्द आल्यानंतर ते मागे घेण्यात आले। सांगली जिल्ह्यातले अर्ज लगेच त्या ठिकाणी मागे घेण्यात आले। महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी अशा पद्धतीचा तिढा त्या ठिकाणी तयार झालाय, हे खोटं नाही, पण त्यामधनं या ठिकाणी पक्ष नेतृत्व योग्य तो मार्ग काढेल आणि तिन्ही नेते एकत्रपणे बोलून त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून पक्षाला कुठं हानी होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी उमेदवाराला होणार नाही। ठाम आहेत, बंडखोरीची जी उमेदवारी त्यांनी भरलेली आहे, गोकुळ गीतेमुळे महायुतीमध्ये पेच निर्माण होते नाही। हे पहा, काही लोकांना समजूत काढण्याची गरज आहे आणि ते निश्चितपणे पक्ष नेतृत्व त्यांच्या पातळीवर त्या ठिकाणी करेल। गीते साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पक्ष नेतृत्व त्यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होईल अशी मला खात्री आहे। काही ठिकाणी ज्यावेळी स्पर्धेला सुरुवात होते त्यावेळी प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, आशा असतात, प्रत्येकानं काहीतरी तयारी केलेली असते आणि त्याला असं वाटत असतं की आपल्याला ह्या निमित्तानं संधी मिळावी। निश्चितपणे इतक्या मोठ्या प्रवाहामध्ये ज्यावेळी काही कार्यकर्त्यांना असं देता येत नाही त्यावेळी काही गैरसमज होण्याची शक्यता असते।
नेतृत्व त्याची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होईल. ज्यावेळेस सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लागली, आपल्या दोन जे पदाधिकारी आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना कुठेतरी निधीवरून हा उमेदवारी अर्ज दाखल करतोय. पालकमंत्री निधी देत नाहीत, निधीमध्ये कुठेतरी कमतरता ही तक्रार माझ्याकडे संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी केली. हीच तक्रार मंत्री महोदय आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या समोर, श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी केली आणि निश्चितपणे त्याचाही आम्ही या ठिकाणी आढावा घेतोय. तिन्ही सत्तेतले पक्ष आहेत, त्यामध्ये शिवसेनेचा असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्यावर अन्याय होणे ही खबरदारी घेणं ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. आमच्याकडे आता खासदार म्हणून या ठिकाणी ज्योतिताई काम करतायत, संविधानिक पदावर त्या ठिकाणी आहेत, डीपीसीच्या निधीमध्ये असतील किंवा इतर या ठिकाणी त्यांना आता त्याच्यामध्ये स्टेक आहे. उद्याच्या काळामध्ये पक्षाच्या वतीनं त्या भूमिका त्या ठिकाणी मांडतील. पक्षानं जो या ठिकाणी फॉर्म्युला ठरवून दिलाय त्यामध्ये आमचे कार्यकर्ते निधीपासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी शिवसेना पक्ष निश्चितपणे. पेपर फुटीनंतर काँग्रेस पार्टीचा एल्गार पाहायला मिळतोय, दिल्लीत मोठं आंदोलन सुरू आहे. काय नेमकं परिस्थिती? आज देशभरामध्ये याच्या बाबतीतलं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की तरुण त्याच्यामध्ये अचानकपणे सामील झाले आणि एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या वक्तव्यावरनं तयार झालेलं या ठिकाणी कशा पद्धतीनं रूपांतर होतं. तरुणांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे, त्यांची मनस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. राजकारण एका बाजूला, पण भारतातला तरुण कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा, राज्यातला, भाषिक असे ना, पण त्यांच्या असणाऱ्या विचारांना खऱ्या अर्थानं आत्मसात करण्यासाठी, इन्कॉर्पोरेट करण्यासाठी पार्टीज आम्ही सुद्धा आता तयार झालो पाहिजेत आणि त्याच्यामधनं रेसिप्रोकेटिव्ह अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्यांची जी मतं आहेत ती समजून घेऊन निश्चितपणे त्यांच्यावर मार्ग काढण्याचं काम शासन म्हणून आम्हाला करावं लागेल. जे काय आज या ठिकाणी नवीन नाव घेणार नाही, पण कुठलीही पार्टी नव्यानं या ठिकाणी तयार होत असेल, त्याला जर पाठिंबा वेगळ्या पद्धतीनं मिळत असेल, सोशल मीडियातला पाठिंबा आता जमिनीवर कसा उतरतो हे आता अजून काळ त्याला या ठिकाणी सांगेल. पण अशा वेळी जे या ठिकाणी रुटेड पार्टीज आहेत, ज्यांनी जमिनीवरचं काम त्यांचं त्या ठिकाणी चालू आहे, त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह अँगलने या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे आणि त्यातनं जे चांगलं आहे ते घेऊन आपल्यामध्ये जर काही दुरुस्ती करणं गरजेचं असेल तर निश्चितपणे केली पाहिजे ह्या मताचा मी आहे. प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शेवटी हा केंद्र शासनाचा निर्णय तो आदरणीय प्रधानमंत्री हे प्रधानमंत्री महोदयांच्या अखत्यारीतला विषय आहे. शेवटी त्यांच्यापाशी त्यांनी एखाद्याची मागणी असती, त्यांनी आता आंदोलक म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे. शेवटी निर्णय हा सर्वोच्च प्रधानमंत्र्यांचा. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.